पांडुरंग पांडुरंग ज्ञानेश्वर माऊली तुकाराम। आज आहे आळंदी एकादशी, भक्तीचा, प्रेमाचा आणि विठ्ठल नामाचा दिवस। या पवित्र दिवशी हजारो भाविक दिंडीसह विठ्ठल नामामध्ये हरवतात आणि त्यातही एक लहान बाळ अगदी 2 वर्षांचं विठ्ठल नामामध्ये टाळ वाजवते। किती सुंदर आणि किती भावपूर्ण दृश्य आहे हे। चला तर मग आपण पाहूयात या लहान बाळाचे हावभाव आणि ते लहान बाळ कसं टाळ वाजवते। भक्तीला वय नसतं, भावना असते तरच विठ्ठल भेटतो। भक्तीला वयाचं बंधन नसतं। आज या दिंडीमध्ये एक छोटं बाळही विठ्ठल नामामध्ये गुंतलेलं आहे। फक्त 2 वर्षांचं वय, पण तेही भक्तीने भारलेलं मन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। या बाळाच्या हातातील छोटीशी टाळ, पण त्यातून उमटते भक्तीचा महासूर। हे दृश्य आपल्याला सांगते की भक्ती ही रक्तात, भावनेत आणि संस्कारामध्ये असते। दिंडी फक्त रस्त्यावर नाही, तर जिथे विठ्ठलाचं नाव घेतलं जातं तिथेच येते। आज आपल्या घरामध्ये आलेली आहे दिंडी। विठ्ठल नामाच्या गजरामध्ये घर भारावलंय। प्रत्येक कोपरा हा भक्तीने उजळून निघालाय। या दिंडीमध्ये मोठ्यांबरोबर लहानग्यांनाही उत्साह आहे। अगदी 2 वर्षाचं बाळही टाळ वाजवतंय, जणू म्हणतंय विठ्ठल हा माझ्या मनामध्ये आहे, विठ्ठल माझ्या मनामध्ये आहे। या विठ्ठल नाम दिंडीचा गजर आणि भक्तीचा आनंद हेच तर खऱ्या जीवनाचं आपलं समाधान आहे। विठ्ठल प्रेम असं निरागस, असं निर्मळ असावं। लहान मुलांचं हसू, नामस्मरण आणि भक्ती हेच तर ज्ञानेश्वर माऊलींचं आणि विठ्ठलांचं खरं संदेश आहे। जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल। विठ्ठल प्रेम असं निरागस, असं निर्मळ असावं। लहान मुलांचं हसू, नामस्मरण आणि भक्ती हेच तर ज्ञानेश्वर माऊलींचं आणि विठ्ठलांचा खरा संदेश आहे। जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल। दिंडी फक्त ही रस्त्यावर नाही, ती जिथे विठ्ठलाचं नाव घेतलं जातं तिथेच येते। आज ही आपल्या घरामध्ये दिंडी आलेली आहे। ती दिंडी विठ्ठल नामाच्या गजरामध्ये घर आज भारावलेलं आहे। प्रत्येक कोपरा हा भक्तीने उजळून निघाला। या दिंडीमध्ये मोठ्यांबरोबर लहानग्यांनाही उत्साह आहे। 2 वर्षाचं बाळही टाळ वाजवतंय, जणू
म्हणतय विठ्ठल माझ्या मनामध्ये आहे. विठ्ठल नाम, दिंडीचा गजर आणि भक्तीचा आनंद हेच तर खऱ्या जीवनाचं समाधान आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.